सकाळी नाश्ता बिष्टा करून आम्ही दत्तधाम या ठिकाणी दर्शनाला निघालो आहे. तर आम्ही दत्तधाम या ठिकाणी आलो आहे. बघा कसलं सुंदर आणि सुंदर कमानी. बघा समोरून व्ह्यू पाहायचा, किती छान असा व्ह्यू आहे इकडं दत्तधामचा. आतमधून पण जबरदस्त लुक आहे. आतमध्ये पण खूप छान असा लुक आहे. बघा गोमातेचं हे सुंदर रूप. आतमधला व्ह्यू बघा किती जबरदस्त आहे. सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिराची आतली एकमेव म्हणजे मोठी गोष्ट म्हणजे बघा ना की त्याच्या आतमध्ये अशी पिंड आहे. बघा दिसत नाही समोरून, आतमध्ये पिंड आहे. सगळे दर्शन करून असे मंदिरात बसले होते. मंदिराच्या आतमध्ये एक गणेश मंदिर सुद्धा आहे, एक नर्मदा मंदिर आहे. खूप छान अशी मंदिर आहेत आणि बाहेरचा व्ह्यू बघा, बाहेरून किती छान असा व्ह्यू आहे इकडं. त्यानंतर परत त्याच रिक्षाने आम्ही निघालो आहे आपल्या अहिल्यादेवी नगरीत. अहिल्यादेवी नगरीत आम्ही पोहोचलो आहे बघा. आणि आतमधले काही जुन्या वास्तू बघा किती छान आहे. आणि समोरचा व्ह्यू बघा, अहिल्यादेवी नर्मदा नदी आहे. ही नदी खूप छान असे नदी वाहते. हे आमच्या प्रवासी सहकारी आहेत, आनंद घेताना नदीमध्ये. खूप छान असा व्ह्यू आहे. बाहेरचा व्ह्यू बघा, अहो दुसरा स्वर्गच आहे हा. मध्य प्रदेशमध्ये हे अहिल्यादेवी नगरी बघा ना तुम्ही बाहेरून. असं म्हणजे इथनं मन हटत नाही, बघतच राहावं असं वाटतं. खूप छान असा व्ह्यू. समोरून पण व्ह्यू असा एक नंबर. आतमध्ये सरस्वती महिषासुरमर्दिनी लक्ष्मी मंदिर, राजेश्वर सहस्रलिंग मंदिर, परत आतमध्ये एक रिद्धी सिद्धी गणेश मंदिरसुद्धा आहे. हा आम्ही नंतर हॉटेलवर पोचलो. त्याच्यानंतर हॉटेलवर पोचल्यानंतर असा आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला सगळ्यांनी. पुढं जायचे आम्हाला ओंकारेश्वर दाखवतो पुढल्या ब्लॉकमध्ये.